नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार. जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एकदम सटीक या व्हिडिओवर भेटणार आहे. तत्पूर्वी मी सुद्धा आरोग्य विभाग ठाणे येथे कार्यरत असून तुम्हाला आरोग्य विभागाशी निगडीत कोणतीही जाहिरात असेल, गटकं असेल, गड्डं असेल, त्याचे निराकरण करणार. आणि आजच्या पॉईंटमध्ये आपण बघणार निगेटिव्ह सिस्टीम जी मुंबई GMCला आहे. निगेटिव्ह सिस्टीम, या निगेटिव्ह सिस्टीमबद्दल सर्व विद्यार्थ्यांना भ्रम आहे की 4:1 आहे की 2:1 आहे, म्हणजे हाफ निगेटिव्ह आहे की 4:1 आहे. कारण MPSC सुद्धा 4:1च ठेवतं आणि इथे जे तुम्ही जाहिरात आली त्यामध्ये हाफ दिलेलं होतं. ठीक आहे, याबाबत एकदम सटीक माहिती तुम्हाला आता भेटणार आहे. सगळ्यांचं म्हणजे तो कन्फ्युजन दूर होऊन जाणार. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे कोणतीही आरोग्य भरती असेल ते तुम्हाला या चॅनलवर म्हणजे याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी व्यवस्थित त्या वेळेनुसार उपलब्ध होईल. आणि तुम्हाला जर नवीन असाल किंवा तुम्ही सुरुवात केली असाल, 2-3 एक्झाम दिली, आता तुम्हाला मग एक्झामचा अभ्यास कसा करायचा आहे, GMC मुंबई असेल, त्यानंतर GMC सांगली सोलापूर असेल, त्यांनी काय करायचं, 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं. या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला 4 प्रश्नसंच भेटेल आणि ती 99 रुपयाला असेल. आणि त्या प्रश्नसंचाचा फायदा म्हणजे काय होणार की मी जे प्रश्नसंच देईल त्याच पॅटर्ननुसार जवळजवळ 60 to 70% काय येणार तुम्हाला, त्याच पॅटर्ननुसार एक्झामला प्रश्न येतील. म्हणजे मी जर 100 प्रश्न आणि त्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आणि उत्तर दोन्ही असणार विथ ऑप्शन, सेम एक्झामला कसं विचारतात त्याचनुसार असणार. आणि एक प्रश्नसंच असणार 4 पैकी की जो माझं सिलेक्शन झालं होतं 2023ला, तो जशाच तसे असेल आणि 3 तुम्हाला नवीन भेटेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आपण पहिला पॉईंट बघणार की जाहिरात आली होती मुंबई GMCची. त्या GMCच्या जाहिरातीमध्ये आपल्याला GMCच्या मुंबईच्या जाहिरातीमध्ये काय दिलं होतं निगेटिव्ह सिस्टीममध्ये, तर इथे दिसते तुम्हाला. इथे बघा खाली बघा, प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतील, प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. म्हणजे एका प्रश्नाला किती गुण, 2, आणि चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी 1 गुण वजा करण्यात येतील. हे तुमचं मायना होता ज्यावेळेस जाहिरात आली होती. ठीक आहे, मग जाहिरातीमध्ये काय दिलं होतं बाबा, 2 चुकले की 1 गुण काय होणार तुमचा, कमी होणार, म्हणजेच काय 2:1 होतं. ठीक आहे, पण आता मी तुम्हाला हॉल तिकीटवरचं दाखवतो. हॉल तिकीटवर काय सांगण्यात आलंय बघा. हे बघा, एक ॲडमिट कार्ड आहे आणि या ॲडमिट कार्डचं मी नाव नाही सांगत, त्या विद्यार्थ्यांचं आहे. इथे बघा तुम्हाला सगळ्यात लास्टचा पॉईंट देतो. ॲडमिट कार्डवर तुम्हाला माहिती दिलेली आहे. काय दिसते, सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 ऋणात्मक गुण असेल. 0.5 म्हणजेच काय, आता खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. 0.5 म्हणजे 1 म्हणजे काय होतं पूर्ण, आणि 0.5 त्याचा अर्धे म्हणजे 2:1 झालं. ठीक आहे, पण आपण जेव्हा प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्याला काय म्हटलं आहे की एका एक प्रश्न बरोबर आला की 2 गुण मिळणार तुम्हाला. ठीक आहे, किती गुण, 2 गुण मिळणार. मग आता 0.5 म्हणजे काय असणार, 2चे 0.5 म्हणजे किती, 25% झाले. मग तुम्हाला आता याचाच अर्थ असं समजायला पाहिजे की जर 0.5 4चे 0.5 किती होतात, म्हणजे 0.5 × 4 केले तर किती, बरोबर 2 गुण होतात. किती होतात, 2. याचाच अर्थ असा आहे की तुमचे 4 प्रश्न चुकले तर 1 गुण वजा होणार. किती गुण होणार, 1 गुण. याचाच अर्थ निगेटिव्ह सिस्टीम 4:1 आहे. हे कुठे आहे, हॉल तिकीटवर. आणि जेव्हा जाहिरात आली त्यावेळेस किती होते, त्यामध्ये 2:1 होतं. ठीक आहे, म्हणजे हे ग्राह्य नका धरू, इथे हॉल तिकीटवर काय मेन्शन आहे ते बघा. याचाच अर्थ की तुमची मायनस सिस्टीम किती असणार, 4:1. हे 99.99% कन्फर्म आहे, हे माझ्या एक्सपिरियन्सनुसार. ठीक आहे, असंच असणार तुम्हाला, 4:1च निगेटिव्ह असणार. टेन्शन घ्यायचं नाही आहे, खूप जास्त आहे. म्हणजे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा हॉल तिकीट यायच्या आधी मी सुद्धा 2:1च निगेटिव्ह सांगत होतो, पण तसं नाही आहे, कारण हॉल तिकीटवर वेगळं दिलेलं आहे. मग 4:1 असणार. म्हणजेच तुम्ही किती प्रश्न सोडवायला पाहिजे, तर जवळजवळ तुम्हाला जर 50 प्रश्न येत असेल तरी तुम्हाला अजून 30, जर 50 करेक्ट येत असेल
तर 30 तरी टोले मारा लागेल, ठीक आहे, कारण रिझल्ट येण्यासाठी. आणि ही तुमची निगेटिव्ह सिस्टीमबद्दल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे सुद्धा भरती येईल त्यासाठी हा महत्त्वाचा ठरेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.